हॅलो फ्रेंड, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला। मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे क्लास 6चं मॅथ्सचं चॅप्टर नंबर 4चा प्रॅक्टिस सेट नंबर 11। ठीक आहे, याच्या आधीचे प्रॅक्टिस सेट मी घेतलेले आहेत, तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला जाऊन बघू शकता। क्वेश्चन नंबर 1 बघा, व्हॉट फ्रॅक्शन डू द पॉइंट ए अँड बी शो ऑन द नंबर लाईन बिलो। काय दिलेलं आहे आपल्याला, खाली काही नंबर लाईन दिलेले आहेत आणि काय सांगितलेलं आहे त्याचे ए आणि बी च्या व्हॅल्यू काढायचे आहेत, फ्रॅक्शन काढायचे आहेत। ठीक आहे, आता बघा आपल्याला साधी नंबर लाईन माहिती आहे 1 2 3 4 -1 -2। ठीक आहे, पण आता ही काय आहे, फ्रॅक्शनची नंबर लाईन दिलेली आहे। ते बघा कशी असते, बघा हा इथं काय दिलेलं आहे, सुरुवात कुठून झालेली आहे 0 पासून, आणि 1 कुठे आहे, हा इथं आहे। 0 आणि 1 च्या मधात किती गॅप आहेत, हे काय डिनोट करते, डिनोमिनेटर काय असणार आहे आपला। ठीक आहे, म्हणजे 0 आणि 1 च्या मधामध्ये किती गॅप आहे ते बघा, 1 2 3 4 5 6 किती गॅप आहेत, 6, म्हणजे आपला डिनोमिनेटर काय असेल 6। हे बघा इथं सर्व ठिकाणी आहे 6, म्हणजे आपला आन्सर बरोबर आहे। हे बघा सेम तसंच काय 1 आणि 2 च्या मधात पण काय असतील 6 गॅप असतील। ठीक आहे, म्हणजे सर्व गॅप काय असतील आपले 6 असतील, म्हणजे डिनोमिनेटर 6 आलं। ठीक आहे, आता काउंट कसं करायचं, आता बघा हे 0 पासून सुरुवात झालं, 0/6 फर्स्ट लाईन, 1/6 सेकंड काय असेल 2/6 थर्ड काय असेल 3/6 फोर्थ काय असेल 4/6 आणि मग फिफ्थ काय असेल 5/6, म्हणजे आपला ए काय आला 5/6। सेम तसंच इथं काय झालं 6/6 म्हणजेच 1, इथं काय येईल 7 8 9 10, म्हणजे इथं काय येईल 10, आणि काय असतो आपला डिनोमिनेटर काय असतो, डिनोमिनेटर काय आहे 6, म्हणजे 10/6, म्हणजे ए काय आहे आपला 5/6 आणि बी आहे 10/6। समजलं, बाकी दोन एक्झाम्पल बघितले की पूर्ण समजून जाईल। हे बघा आता क्वेश्चन सेकंड नंबरचं बघा, आता आधी काय मोजायचे आपल्याला, गॅप किती आहे। ठीक आहे, आता 0 आणि 1 च्या मधामध्ये किती गॅप आहे, कसे काउंट करायचे, 1 2 3 4 5 आहेत 5, एकदा परत करू, 1 आणि 2 च्या मधात पण काय असायला पाहिजे 5 गॅप असायला पाहिजे, 1 2 3 4 5 आहेत, म्हणजे आपलं डिनोमिनेटरमध्ये काय येईल 5 आलं सर्वांच्या। आता बघा आपल्याला ए ची व्हॅल्यू काढायची आहे, काय कशापासून काउंट करावं लागेल, 0 पासून 1 2 3, म्हणजे काय येईल 3/5, नंतर हे 3 आलं, 4 5 आहे 5 6 7, बी काय येईल 7/5। समजत आहे, खूप इझी आहे, फक्त थोडंसं लक्ष द्या। थर्ड नंबरचं बघा, आता परत काय करायचं, आपल्याला ए आणि बीच्या व्हॅल्यू काढायचे आहेत। 0 आणि 1 मध्ये किती गॅप आहेत काउंट करायचे, बघा 1 2 3 4 5 6 7 आहे 7, म्हणजे आपल्या डिनोमिनेटरमध्ये किती येईल 7, इथं पण काय येईल 7 गॅप आहेत ना, म्हणून 7। आता बी नंबरचं जी लाईन आहे ती किती नंबरला आलेली आहे, हे बघा 1 2 3, म्हणजे काय येईल 3/7, आणि ए नंबरची कितीला आलेली आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 नंबरला आले म्हणून 10/7। समजत आहे, अशा प्रकारे आपण इथं नंबर लाईनवर फ्रॅक्शन दाखवू शकतो। ठीक आहे, क्वेश्चन नंबर 1 समजला। क्वेश्चन नंबर 2 बघा, शो द फॉलोइंग फ्रॅक्शन ऑन द नंबर लाईन। आता आपल्याला काय दिले होते, फर्स्ट क्वेश्चनमध्ये नंबर लाईन दिलेली होती आणि फक्त आपल्याला फ्रॅक्शन दाखवायचे होते। आता आपल्याला फ्रॅक्शन दिलेले आहेत आणि नंबर लाईन काढायची आहे। ठीक आहे, काय 3/5 6/5, आणि इथं काय 2 3/5, हा काय दिला आहे मिक्स नंबर दिले। आधी याला काय करू आपण फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करूया। कसं असते, काय करतो, याची 5 × 2 + 3/5, मग काय होईल 5 2 जा 10 + 3/5, म्हणजे 10 + 3 13/5, म्हणजेच काय आले आपले सर्व फ्रॅक्शन 3/5 6/5 आणि 13/5। ठीक आहे, हे झाले। आता नंबर लाईनवर कसे दाखवायचे बघा, हे बघा मी इथं नंबर लाईन काढलेली आहे, सुरुवात होते 0 पासून। आता बघा आपल्याला डिनोमिनेटरमध्ये तिघांच्या पण डिनोमिनेटरमध्ये काय आहे 5 आहे, म्हणजे आपल्याला किती गॅप करावं लागतील, 0 आणि 1 च्या मध्ये 5 गॅप करावं लागतील। ठीक आहे, आणि 1 आणि 2 च्या मध्ये पण किती करावं लागतील 5 गॅप। ठीक आहे, हे बघा 1 2 3 4 5 झाले का, बघा 1 2 3 4 5, म्हणजे इथं काय ना आपला 1।
ठीक आहे. आणि 1 आणि 2च्या मध्ये पण किती करावं लागतील 5 गॅप 1 2 3 4 हे बघा 1 2 3 4 5 असे काउंट करून बघायचे. ठीक आहे. आता बघा ह्या 1 आहे आणि हा 2 आहे हा 0 आहे. आता आपल्याला फर्स्ट दाखवायचं आहे 3/5 0 पासून काउंट करायचं 0 1 2 3 हा काय असेल आपला 3/5 नंतर काय 6/5 परत 0 पासून काउंट करत जायचं 1 2 3 4 5 6 हा काय असेल 6/5 नंतर 13/5 आहे 0 पासूनच काउंट करत जायचं. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आता 10 नंतर पण आहे ना इथं पण काय असेल 3चा गॅप असेल ना 1 2 3 4 5 ठीक आहे. मग 6 7 8 9 10 11 12 13 म्हणजे जे काही 13/5 समजत आहे. नंबर लाईनवर कसे दाखवायचे हे बघा सेकंड दिलेलं आहे 3/4 5/4 आणि काय दिलं आहे 2 1/4 हा खाली दिलेला आहे. मिक्स नंबर दिलेला आहे. आधी आपण याला काय करू फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करू. काय असते 2 × 4 + 1 काय करतो 2 × 4 + 1/4 इज इक्वल्स टू 2 4 जा 8 + 1/4 8 + 1 9/4 काय आलं आपलं फ्रॅक्शन फर्स्ट 3/4 सेकंड 5/4 आणि थर्ड 9/4. आता सर्वांचे डिनॉमिनेटर बघा किती आहे 4 आहेत म्हणजे आपल्या 0 आणि 1च्या मध्ये कितीचा गॅप येईल बघा हा इथे केलं तुम्ही 1 2 आणि हा 3 तर सर डिनॉमिनेटर किती आपला 4 आहे म्हणजे 0 आणि 1च्या मध्ये किती गॅप येईल 4चा 1 2 3 बघा आलं का 1 2 3 4 4चा गॅप आपला 1 2 3 4 1 2 3 4 आलं. बघा आता काय दाखवायचं आपल्याला नंबर लाईनवर दाखवायचे आहेत कोणता 3/4 0 पासून काउंट करायचं 0 1 2 3 कुठं असेल 3/4 नंतर आहे 5/4 1 2 3 4 5 इथं काय असेल 5/4 नंतर काय 9/4 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजेच काय असेल 9/4 अशा प्रकारे नंबर लाईनवर दाखवायचे सर्व. ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.